नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत पनीर मसाला रेसिपी। त्यासाठी इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, असे लांब काप करून घेतलेलं आहे। आता याला मॅरिनेट करून घेऊया। अर्धा चमचा लाल तिखट घालूया, थोडीशी हळद घालूया आणि एक पाव चमचा मीठ लावून याला आपण मसाल्यात चोळून घेऊया आणि 15 मिनिटांसाठी याला बाजूला ठेवून घेऊया। आता आपण एक स्लरी करून तयार घेऊया। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा पनीर मसाला, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, पाव चमचा मीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि याला आता छान मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी घालून पातळ मिश्रण तयार करून घेऊया। पहा, अशी कन्सिस्टन्सी असावी। आता एका पॅनमध्ये थोडं तेल घेऊया आणि आता यामध्ये 1 क्यूब बटर टाकून घेऊया। बटर छान मेल्ट झाल्यावर यामध्ये पनीरचे काप घालून चांगले फ्राय करून घेऊया। पहा, पनीर छान तळून झालेलं आहे। आता याला काढून घेऊया। आता यामध्ये 7-8 काजूचे काप चांगले तळून घेऊया। 2 उभे काप कांदे उभे काप करून घेतलेले आहेत, ते टाकून घेऊया आणि कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊया। अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आता कांदा छान परतून झालेला आहे। यामध्ये 1 मिरची स्लिट करून टाकून घेऊया आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो उभे काप करून टाकून घेऊया आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत छानपैकी परतून घेऊया। यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून घेऊया आणि टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया। झाकण ठेवूया। तर 2 मिनिटांनंतर टोमॅटो बऱ्यापैकी सॉफ्ट झाला आहे। यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊया
आणि झाकून ठेवून टोमॅटो छान शिजवून घेऊया. तर टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि गार झाल्यानंतर याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया. गॅस बंद करून हे थंड होईपर्यंत ठेवून घेऊया आणि याची छानशी प्युरी तयार करून घेऊया. आता पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल छान तापल्यावर आपण तयार केलेली स्लरी घालून घेऊया आणि याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. यामुळे सगळे मसालेही छान तेलात परतले जातील आणि आपलं लाल तिखटही करपणार नाही. मसाला छान भाजलेला आहे. आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घेऊया. आणि वाटणही छान परतून घेऊया. आपण कांदा टोमॅटो तेलात छान भाजल्यामुळे याला फारसा वेळ लागत नाही. हे छान मिक्स करून घ्या. पहा कडेनं कसं तेल सुटलेलं आहे. आणि कन्सिस्टन्सी आपणाला हवी तशी दाट किंवा पातळ ठेवू शकता. मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून यामध्ये घालून घेणार आहे. आणि पनीरचे लांबट काप कापून उरलेलं पनीर कुस्करून यामध्ये घालून घेणार आहे. आता तळून घेतलेलं पनीर ह्यामध्ये घालून घेऊया. आणि याला 2 मिनटं झाकण ठेवून छान वाफवून घेऊया. अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली पनीर मसाला रेसिपी तयार आहे. आता बाउलमध्ये काढून घेऊया. लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब पण जरूर करा. धन्यवाद.